मकर राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात प्रामुख्यानं 2 सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 7 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 सप्टेंबर या दिवशी सूर्य ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 18 सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 26 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान लग्न भाव. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह मकर राशीचा हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. त्यामुळे नक्कीच यशाच्या दृष्टीने मकर राशीचे जातक या महिन्यामध्ये मोठं पाऊल उचलण्याचे संकेत या निमित्ताने निर्माण होत आहेत. आपण घेतलेला निर्णय या महिन्यात हा डगमगणारा नाही आहे. तो जो निर्णय आहे तो यशाची वाटचाल करणार आहेत. शनी महाराज लग्नस्थानाचे स्वामी असल्यामुळे वैचारिक बुद्धिमत्ता ही उच्च प्रतीची असते. सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद ही या महिन्यामध्ये सुरुवातीपासूनच आपल्याकडे असणार आहे. द्वितीय स्थान या स्थानात राहू ग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी ही शनीच ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. मग द्वितीयेश तृतीयात आहे, त्यामुळे स्वकष्टानं धनार्जन आहे. कोणी देईल आणि मग तुम्ही कराल असं बिलकुल तुमचं नसणार आहे. तुमच्या यशाला, तुमच्या कर्तृत्वाला कुठल्याही प्रकारची तडजोड राहणार नाही. यशस्वी होण्याच्या दृष्टीनं ग्रहांचे संकेत मिळत आहे. फक्त कार्य तुम्हाला करायचंय ही गोष्ट विसरून चालता कामा नये. तृतीय स्थान तृतीयेशाचा स्वामी गुरु ग्रह सप्तमामध्ये उच्चतम अवस्थेत गुरुग्रहाच्या हंस नावाच्या पंचमहापुरुष योगापैकी राजयोगामध्ये. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाह निश्चित होणे, आपल्यापेक्षा मोठ्या बहीण भावाकडनं आपला विवाह निश्चित केला जाणे आणि चांगल्या जोडीदाराची प्राप्ती आपल्याला होणे असे संकेत मकर राशीच्या जातकांसाठी आहे. चतुर्थ स्थान त्याचा स्वामी मंगळ ग्रह आहे. चतुर्थेश सप्तमामध्ये जाणं हा प्रॉपर्टीच्या दृष्टीनं उत्तम योग आहे, परंतु शरीराची शक्ती क्षीण होते. बऱ्याच वेळेला पुरुष जातकांना संततीसाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते वैयक्तिक स्वतःची. स्पर्म काउंटिंग मध्ये कमतरता येते या प्रकारचे संकेत दाखवतात. म्हणून चांगल्या डॉक्टरांचं वेळेवरती घेतलेलं मार्गदर्शन हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. सुखाच्या दृष्टीनं म्हणाल तर कुठे तडजोड नाहीये. वाहन प्राप्ती आहे, वास्तुयोग आहे, शेतीवाडी जमीन काही घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने उत्तम आहे. पंचम स्थान स्वामी शुक्र ग्रह हा 2 सप्टेंबरला दशमामध्ये आलेला आहे आणि विशेष म्हणजे तो स्वतःच्या राशीमध्ये शुक्राचा मालव्य नावाचा राजयोग होतोय. हा प्रेम विवाहाचा द्योतक आहे. इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणार आहे. लॉटरीमध्ये यश देणार आहे. शेअर मार्केटमध्ये धनलाभ करून देणारा योग आहे. स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावरती मोठ्या पदावरती विराजमान होण्याचा हा योग आहे. मकर राशीच्या जातकांची सुरुवात या महिन्याची राजवैभवाची प्राप्ती करून देणारी आहे. षष्ठ स्थान स्वामी बुध ग्रह हे 7 सप्टेंबरला स्वतःच्या राशीमध्ये येत आहे अष्टमातनं.
मग षष्टेशाला भाग्येशाची जोड म्हणजे नोकरी व्यवसायाच्या दृष्टीनं परदेश गमन होणे, परराज्य, परजिल्हा, परगावामध्ये जाणं आणि यश प्राप्त होणं. नोकरीवरती ज्या पदावरती तुम्ही काम करत आहात तिथून त्या पदावरनं पुढे जाण्यासाठी बढती मिळते आणि ते योग तुमच्यासाठी उत्तम आहेत. सप्तम स्थानामध्ये गुरु ग्रह तर हंस नावाच्या राजयोगात आहे. पती पत्नीतील वादविवाद मिटण्याचे संकेत दाखवता इथे. प्रेमाचं वातावरण तयार होण्याचा योग आहे. परंतु आपल्या जोडीदाराला शारीरिक इजा इथे होऊ शकते, काळजी घ्यावी लागेल. कारण की मंगळ ग्रह हा 18 सप्टेंबर नंतर तिथे त्या स्थानात विराजमान होतोय. विवाह निश्चितीच्या दृष्टीनं समोरच्या जातकाची पत्रिका एकदा व्यवस्थित बघा, थोडा वेळ घ्या आणि मग निश्चितीचा होकार द्या. पार्टनरशिपसाठी कालखंड योग्य नाहीये. अष्टम स्थान आता अष्टमेश अष्टमात 17 सप्टेंबर पर्यंत आहे. नंतर सूर्य ग्रह भाग्यामध्ये निघून जाईल. विपरीत राजयोगात इथे येतो. त्यामुळे हेही स्थान अचानक धनप्राप्तीचं आहे. शेअर मार्केटमध्ये धनसंपत्तीचे योग आहे. LIC किंवा कुठली पॉलिसी आपण काढली असेल तर ती मॅच्युरेट होण्याचा योग आहे. धन मिळण्याचा योग आहे. अचानक कोर्ट केसचा निकाल लागण्याचा योग आहे आपल्या बाजूने. भाग्यात गेल्यानंतरही सुखाची प्राप्ती आहे. भाग्यशाही भाग्यात येतोय. गुरुकृपा, तीर्थक्षेत्री जाणं, तीर्थक्षेत्री राहणं हेही संकेत योग मिळत आहे. दशमेशाचा मालक दशमात येणं, मोठा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास आहे. आमदार होणं अचानक, मोठ्या पदाची लॉटरी लागणं, राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणं, एखाद्या पक्षाचं अध्यक्षपद मिळणं, विचारावं काय. सुखाला नजर लागू नये अशा प्रकारचे योग दाखवत आहेत. लाभस्थानामध्ये वृश्चिक राशी स्वामी मंगळ ग्रह लाभेश सप्तमात जातोय. परंतु तो जातोय 18 सप्टेंबर नंतर. तोपर्यंत तो षष्ठात आहे. त्यामुळे लाभ होतील, परंतु कामातनं कष्टातनं जोडीदाराच्या मदतीनं होण्याचा योग आहे. त्यामुळे जोडीदार दुखणार नाही, आपल्या दोघांचे वाद होणार नाही. पती पत्नींमध्ये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. वेश गुरु ग्रह हाही सप्तमात आहे. तोही हंस योगाचा आहे. चांगल्या अवस्थेमध्ये खर्च झाला तर आपल्या परिवाराच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे होणार नाही. आणि तो झाला पाहिजे, होऊ द्या. त्यांनाही वाटलं पाहिजे तुम्ही करताय कोणासाठी, परिवारासाठी. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. आपल्यासाठी शुभ अंक 7 आहे. शुभ रंग पोपटी आहे. शुभ दिवस 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख आहे. अशुभ दिवस 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख आणि 11 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा आपण जप करा. त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम गौरीयै नमः. या मंत्राचा आपण जप करा. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.